सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्यात हे टाक तर हा बघा कसला पाऊस पडतोय आणि त्या पावसात भिजत मी भाजी काढते आणि ती नदीसुद्धा आहे बघा. ही आमची नदीसुद्धा भरत आली आणि इथे ना हे टाकळ्याची भाजी आहे केली जाते. तर ती भाजी ना आता मी काढणार आहे आणि तिची कशी भाजी करतात ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा ही भाजी जी आहे ना तर वरून छान पाऊस पण. तर मंडळी मी शेतात ना ही टाकळ्याची भाजी आहे बघा. ही काढून आणलेली आहे हे बघा. तर मी आता काय करते हे पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये मी हे खडे मीठ टाकणार आहे. काय कारण कसं असतं आताच्या ज्या रानात भाज्या उगवतात त्यांच्यावर काहीतरी रोगजंतू असण्याची जीवजंतू असण्याचा संभव असतो काय. म्हणून नेहमी रानभाज्या ह्या असतात ना ह्या नेहमी थोडंसं 1-5 मिनटं गरम पाण्यात ना उकळून घ्यायच्या. पण ही भाजी काही तशी उकळण्याची गरज नाही आहे कारण कसं असतं ह्या भाजीवर जे पाणी पडतं ते नेहमी म्हणजे राहतच नाही त्याच्यावरती, ते निघून जातं खालती. म्हणजे मोत्यासारखे थेंब पडतात आणि ते निघून जातात. त्याच्यामुळे ही भाजी ना नेहमी स्वच्छच असते आणि मी ही वरची काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे ती काही खराब नाही आहे. तर मी आता ही मिठाच्या पाण्यामध्ये घालून तिला 1 तास ठेवणार आहे. तर ही टाकळ्याची भाजी जी मी पाण्यात घालून ठेवलेली ना मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेली त्याला 1 तास झाला आहे बघा. म्हणजे त्या पाण्यानं कुठे कचरा वगैरे असला ना तर तो सगळा निघून येतो. तर मी आता काय करते स्वच्छ पाण्याने ही भाजी 2 वेळा धुवून घेते. तर ही भाजी ना 1-2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. रानभाज्या ज्या असतात ना त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर आता काय करते मी ही थोडी बारीक कापून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर ही बघा अशा प्रकारे मी ही टाकळ्याची भाजी बारीक कापून घेतलेली आहे. हे बघा एकदम अशी बारीक कापायची जशी आपण मेथीची भाजी कापतो तशी. हे मला वाटतं मेथीचंच कोणतरी भावबंद आहे ते. आता सध्या जर आपण मेथीची भाजी खायला गेलो तर 40 ते 50 रुपये पेंडी आहे. मग ह्या ज्या रानभाज्या असतात एवढ्या पौष्टिक असतात, एवढ्या औषधी असतात आणि एवढ्या हेल्दी असतात तर त्या आपण नक्कीच खाल्ल्या पाहिजे. तर ती बनवण्यासाठी आता फार काही साहित्यही लागत नाही. तर मी काय घेतलं आहे हे बघा. हे 2 छोटे कांदे कापून घेतले आहेत, हा लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे. ही रानभाजी असल्यामुळे किंवा टाकळ्याची भाजी थोडी उग्र असल्यामुळे मी थोडंसं हिंग घेतला आहे, मीठ घेतलं आहे आणि हळद घेतली आहे. हळद कशाला, हळद आपली अँटीसेप्टिक्स असते त्याच्यामुळे उगाच आपण ही रानभाजी खातो तर ती काही त्रास वगैरे व्हायला नको किंवा काही रोगजंतू आपल्या पोटात वगैरे जायला नको. तर आता मी काय करते याच्यामध्ये ही लसूण टाकते. इथे मी तेल घेतलं आहे, सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे. ही लसूण टाकते. आता त्याच्यामध्ये हे 2 कांदे टाकते मी. तर आता काय करते मी ह्याच्यामध्ये ही मिरची पण टाकते. एक अर्धा मिनिट परतून घेते. तर एक अर्धा मिनिट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ही हळद टाकते, त्याच्यामध्ये हा हिंग टाकते आणि परतून घेते आणि त्याच्यावरती ही आपली भाजी टाकते. आणि हे व्यवस्थित परतून घेते. सर्व मसाले मी मिक्स करून घेते भाजीला. तर भाजी मी मिक्स करून घेतली. आता त्याच्यामध्ये काय करते हे जे मीठ आहे ना ते त्याच्यावर टाकते आणि व्यवस्थित ढवळून घेते. ही भाजी शिजायला पण काही फार वेळ लागत नाही, 1-5-7 मिनटात ही भाजी शिजते. तर मी मंद गॅसवर ही वरती झाकण ठेवून हिला 1-2 मिनटं शिजून घेते. तर आता 5 मिनटं आपली झालेली आहेत आणि आपली भाजी शिजलेली पण आहे. ह्या भाज्या काही शिजायला फार वेळ लागत नाही. तर आता आपण काय करायचं, खोबरं घालायचं. तर आता मी काय करते खोबरं घालून मिक्स करते आणि 1-2 मिनटं शिजू देते. कारण काय
तर या खोबऱ्याचा जो ज्यूस आहे तो आपल्या भाजीत उतरेल. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूर डाळ किंवा मूग डाळ, चणा डाळ घालू शकता. पण ह्या भाज्या ना नुसत्याच अशा केल्या तर त्या अधिक गुणकारी असतात आणि अधिक पौष्टिक पण असतात. आपण डाळी मिक्स करून खाण्यापेक्षा ह्या नुसत्याच अशा खाव्यात. आणि ह्या भाजीला जसं टाकळासुद्धा बोलतात, खानदेशात याला काय खानदेशात याला तरोटा पण बोलतात, तसंच टायकुळंसुद्धा बोलला जातो. पण ही भाजी ना अतिशय गुणकारी आहे काय, तशी ती पौष्टिकसुद्धा आहे. आणि नक्कीच आताच्या या पावसामध्ये की नाही ह्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तर त्या तुम्ही ज्या बाजारातल्या ज्या खतं पेरलेल्या ज्या भाज्या असतात त्याच्यापेक्षा ह्या निसर्गात उगवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही खावा, त्याचा आस्वाद घ्या. त्या आपल्या शरीराला अतिशय पौष्टिक आहेत. तर आता आपली ही भाजी 2 मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी ही हे बघा कशी तयार झालेली आहे. म्हणजे जशी आपण मेथीची भाजी करतो तशीच. मेथीची भाजी कडू लागते, ही भाजी कडू लागत नाही, अतिशय छान लागते. तर हे बघा आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. ह्याच्यात जे पाणी होतं ते सगळं मुरून गेलं. तर आता मी गॅस बंद करते. तर अशा प्रकारे आपली ही टाकळ्याची भाजी अतिशय पौष्टिक औषधी गुणधर्म असणारी तयार झालेली आहे. तर ह्या भाजीच्या म्हणजे पानाचा, बियांचा, मुळांचा सगळ्या गोष्टींचा औषध निर्मितीसाठी उपयोग केला जातो. तसंच आपल्याला जर त्वचा झाले असतील तर ही भाजी खाण्यास दिली जाते त्वचा रोगांवर. तसंच हृदयरोग झाला असेल तर ही भाजी म्हणजे एक उत्तम प्रकारचं टॉनिक आहे. ह्या भाजीच्या पानांचा रस ना कीटकनाशक म्हणून केला जातो. तसंच बियांचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. तसंच ह्या भाजीच्या ज्या बिया असतात ना आतमध्ये अशा शेंगा असतात त्या, आणि त्याच्यामध्ये असे आपले जे मूग असतात त्या मूग टाईपमध्ये छोटे छोटे दाणे असतात आणि ते दाणे भाजून त्याची कॉफी बनवली जाते. ही पण एकदम उत्कृष्ट अशी त्याची कॉफी होते. ही भाजी पचायला एकदम हलकी असते आणि चवीला तुरट आणि थोडीशी तिखट अशी असते. तर आपल्याला कावळी झाली असेल, कर्करोग, दमा, मेंदूसारखे आजार वर ही अतिशय उपयोगी आहे. तशीच ही शक्तिवर्धकसुद्धा आहे आणि जंतुनाशकसुद्धा आहे. म्हणून ही भाजी ह्या पावसाळ्यात जरूर करून खावा. आणि कुठे म्हणजे तुम्हाला मिळत नसेल तर सध्या या भाज्या आपल्या मार्केटमध्ये तर येतात, कोकणात या पावसात उपलब्ध होतात, खानदेशात सुद्धा असतात, उत्तर भारतात सुद्धा असतात. तर ही भाजी अगदी हिला म्हणजे कोणतेच खर्च नाही. बाजारात आपण जर भाजीची भेंडी घ्यायला गेलो तर 20-30 रुपयेला मिळतो. तर ही अशी डोंगरावर, नदीच्या किनारी किंवा रस्त्याच्या कडेला सुद्धा ही भाजी असते. तर तुम्ही प्रवास करताना येता जाताना बघा, ही भाजी तुम्हाला सापडेल आणि ही भाजी नक्कीच करून खावा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात तर तेही मला जरा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.